ध्रुवाच्या हिंदू ग्रहामध्ये दैत्य राजा रावण आणि त्याचा महाकाय राक्षस महिषासुर यांच्या अचानक आगमनाने शांततेची भावना भंगली. ग्रहाचे पवित्र मौल्य नष्ट करण्याच्या आणि त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुसून टाकण्याच्या दुष्ट हेतूने प्रेरित झालेल्या या दोघांनी अंतराळाच्या अंधाऱ्या कोंदणातून बाहेर पडले. रावणाच्या काळ्या जादूने ग्रहाच्या ऊर्जा ग्रेडला भ्रष्ट करण्यास सुरुवात केली, तर महिषासुराच्या गर्जनेने जमिनीवर धक्काबुक्की केली. शूर योद्धा राजकुमार अर्जुन यांच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी भयंकर शत्रूंचा सामना करण्याची तयारी केली. त्यांनी त्यांच्या मातृभूमीचे आणि त्यांच्या जीवनशैलीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. ध्रुवाचे हिंदू शास्त्रज्ञ पुरुष आणि स्त्रियासारखेच राक्षस राजा आणि त्याच्या महाकाय राक्षसाच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी काळाच्या विरोधात धावले. त्यांनी प्राचीन वेदांचा खोलवर अभ्यास केला, हिंदू धर्माच्या पवित्र ज्ञानाची गुपिते उघड केली. या शहाणपणाने त्यांनी देवतांच्या साराने रंगवलेले सुपरसूट तयार केले. राजकुमार अर्जुनाने भगवान विष्णूचा पोशाख घातला होता. त्याचे सोनेरी कवच दैवी ऊर्जेने चमकत होते. सूटच्या आई वेदांच्या शहाणपणाने ओतप्रोत त्याचे लढाऊ कौशल्य आणि धोरणात्मक विचार वाढवले. इतर शास्त्रज्ञांनी भगवान शिव, देवी दुर्गा आणि भगवान ब्रह्मा यांनी प्रेरित केलेले सूट परिधान केले होते. प्रत्येकाने आपापल्या देवतांच्या अद्वितीय शक्तींचा वापर केला होता. राक्षस जोडीने नवीन हल्ला सुरू केल्याने त्यांच्या सुपर सूटमध्ये परिधान केलेले हिंदू योद्धे युद्धात उतरले. राजकुमार अर्जुनाने रावणाचा सामना केला. राजकुमाराचा सूट भगवान विष्णूच्या सामर्थ्याने चमकला, जेव्हा त्याने शेवटचा आघात केला आणि रावणाला ग्रहातून हद्दपार केले. आपल्या स्वामीच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या महिषासुराने विनाशकारी स्फोट घडवून आणला, पण हिंदू योद्ध्यांनी त्यांच्या निर्धाराने एकजूट होऊन त्यांच्या सूटची शक्ती एकत्रित करून आक्रमणाला मागे टाकत एक प्रचंड ढाल तयार केली. ध्रुवाचा उद्धार झाला.